हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की इथून जर मध्ये घुसायला लागला ना वरती ओपन गॅप ओपन इथं क्लोजिंगला सपोर्ट घेतला तर ठीक आहे. क्लोजिंग या गायडन्सच्या क्लोजिंगला जर सपोर्ट नाही घेतला आणि आतमध्ये गेला समजून घ्यायचं 50% पहिलं हे दुसरं आणि याच्या खाली गेला तर सोडून द्यायचं. ठीक आहे. असे 3 टार्गेट ठेवायचे. अजून तुला लवकरच पाठ झालंच नाही. बघूया काय करतात. तासावर गेलो आपण तर काय दिसतंय वरती सस्टेन होते बरोबर. 30 मिनिट्स याच्या खाली गेला का आपण शॉर्ट करू. गॅप प्रपोजल आहे खाली त्याच्यावरती ब्रेकिंग करायचं इथे नाही का खाली जायची वरती आपण सपोर्ट वर पण नाहीये आणि आपण रेजिस्टन्स वरती पण नाही. आपण मध्ये झटकलोय नेमकी कारण रेजिस्टन्स कुठे फेस करू आपण या वरच्या भागात तिथे पण नाही. सपोर्ट कुठे आहे इकडे खालच्या भागात इकडे पण नाही. आपण मध्येच व्यवस्थित खाली खाली चालला. इथे हा छोटासा युटर्न बरोबर इथे फक्त सपोर्ट घेईन थोडासा वरती जाईल. बघूया काय रिएक्शन आहे तिथे म्हणून आपण याच्या खालीची वाट बघतो. हा ब्रेक झाला की चांगला सेलिंगचा ट्रेड याला लाईन काय कालच्या डेचा तो म्हणजे एक सेंटर आणि एक बॉटम आणि त्याच्या खाली गेला तर मोकळं आणि इथून जसं फिरला आणि हा टॉप क्रॉस झाला तर आपण बाहेर झालेला. ठीक आहे. परफेक्ट फिरला इथून बरोबर. याच्यावरती गेल्याशिवाय आपण बाय करणार नाही आणि याच्या खाली गेल्याशिवाय आपण सेल करणार नाही. आता हा इथून फिरला जास्त वरती हा मागचा जो टॉप आहे हा क्रॉस नाही करायला पाहिजे आणि यांचंच कुठेतरी ठिकाणी सेकंड टॉप बनवून खाली येणार लागेल याच्या की आपण शॉर्ट करून बसू. ठीक आहे. नीट बघा किती जोरात मोठी कॅन्डल माझे कॉन्फिडन्स बघा किती. याच्यावरती जर गेला इथे तर आपल्याला बाईंगचं डबल कॅन्डल कुठे मारला 20-60
बरोबर. कॉल जर घेतला सर अजून बघायची गरज नाही बघायला पाहिजे. फुल साईड पण बघायलाच पाहिजे ना. हो दोन्ही बघावं लागेल. रुद्रा ग्लोबल इन्फ्रा फ्लोरल सिटी. इथलं छान आहे. आपण जर रुपीचा बॉटम आपण पाहिलं एक कॅन्डल क्लोज आहे. आता आपल्याला इथे काय पाहिजे निगेटिव्ह कॅन्डल खाली जाणार. बरोबर. आणि याच्यावरती आपण गेलात तर बाय करणार याच्या खाली गेला तर आपण शॉर्टला बसणार. सहसा म्हणून येतो. स्टील आहे ना काय स्टीलच आहे वाटतं. न्यूजला अशी केली होती लोकांनी घेतलं फसवतात पण शब्द हातांमध्ये ऍड करायची लोकांनी. किती रुपयाला बाय झाला असता बरोबर सी
आता तिथं कितना आपला क्षण होऊ शकतो काही काय याच्यापासून. जर समजा वरती वरती ब्रेक झाला तर हा रेजिस्टन्स यायला, ठीक आहे, आणि वरती ब्रेक झाला तर चांगला जाईल. हा ब्रेक झाला रेजिस्टन्स, हा ब्रेक झाला तर डायरेक्ट इथे रेजिस्टन्स. लाख रुपये लावले असते किती झाले असते? हा रेजिस्टन्स आहे, आणि जर निफ्टीच्या चार्टवर बघितलं तर हा दिसतोय एक्झॅक्ट त्याच्या बॉटमला सपोर्ट घेतोय. हा ब्रेक होणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. हा ब्रेक झाला ना तर हा इथे येईल, आणि याची जी किंमत आहे ही इथे राहील, लक्षात घ्या. हा गेले तर 20 रुपये जातील, म्हणजे किती? 21 रुपये जाऊ, म्हणजे किती? 20 21 इंटू 50 किती आहे? 1100 रुपयाच्या आसपास. बरोबर, झालं तर 1100 रुपये प्रॉफिट आला होता अनलिमिटेड. पण याच्यासाठी तुम्हाला काय लागेल? पेशन्स शिकावं लागेल प्रॉपर. एक काय म्हणतोय चार्ट, बरोबर, लोकांची सायकोलॉजी काय चार्ट म्हणजे काय? लोकांची सायकोलॉजी, लोक काय, बरोबर, कोण, बरोबर, लोकांची सायकोलॉजी काय होती? जर याच्या वरती काढलं असं लोकांनी समजून घ्यायचं, लोकांची सायकोलॉजी याला वरती घेऊन जायची. याच्या खाली काढला तर समजून घ्यायचं लोकांची सायकोलॉजी याला सेल करण्याची. जेवढा खूप खाली राहील तेवढा ते दोघं एकमेकांच्या ऑपोजिट नाहीये, पण कधी कधी दोन्ही कॉल पण वरती जातो, पोट पण वरती जातो. कोणत्या केस मध्ये असं घडतं? ज्यावेळेस मार्केटमध्ये विक्स वाढते, इंडिया विक्स जो आहे तो वाढतो, म्हणजे मार्केटमध्ये भीती वाढते, अनसर्टनिटी वाढते, त्यावेळेस दोन्ही वरती, किंवा एखादा आरबीआय पॉलिसी येणार असेल, किंवा एखादी मिटिंग चालू असेल ना गव्हर्नमेंटची मोठी, त्या केसमध्ये असं होतं. किंवा एखाद्या कंपनीचा रिझल्ट येणार असेल, त्या शेअर मध्ये त्याचे कॉल आणि पुट दोन्ही वरून जातात, आणि रिझल्ट आल्यानंतर डिक्लेअर झाल्यानंतर एक पुढे जरी पडतो, एक पुढे जरी जोरदार होतो. बरोबर, किती गेला? 20/60. सस्टेन नाही होत त्याच्यामध्ये, आपल्याला सस्टेन व्हायला पाहिजे, बरोबर, नाही तर प्रॉफिट काढून घेऊ.
म्हणजे 1 लाख रुपयाचे घ्यायचे तर 3 लाख रुपये ऑलरेडी झाले. ह्याच्यावरती सस्टेन झाला तर हा आपल्याला मल्टीबॅगर होईल आणि मग भरपूर चान्सेस आहे त्याचे इथे जाण्याचे. म्हणजे ऑप्शनच्या चार्ट वरती सुद्धा कालच्या कॅन्डलचा हाय आणि लो खूप महत्वाचा आहे. आता हा इथे येऊन सपोर्ट घेतोय. आपण हा ग्रीन लाईन कशी मारली कालच्या दिवसाचा लोची, तर इथे येऊन सपोर्ट घेतोय आणि वरती जाण्याचा प्रयत्न करतोय तर निश्चित कालच्या कॅन्डलचा 50% पहिलं टार्गेट, सेकंड टार्गेट कालच्या कॅन्डलचा क्लोज, थर्ड टार्गेट वरती गेला तर मोकळा सोडून द्यायचा. बरोबर, कारण हा इथे सस्टेन होण्याचा प्रयत्न करतोय कालच्या कॅन्डलच्या लोच्या आतमध्ये. जर तो सस्टेन झाला तर चांगला जाईल. निफ्टीच्या चार्टवर काय दिसतंय सी, बरोबर. तुम्हाला काय वाटलं त्याच्या खाली गेला तर सेल ऍक्टिव्हिटी भरपूर जणांची आणि स्टॉप लॉसेस इथं वरती जाते, इथे म्हणा इथे म्हणा इथे म्हणा, बरोबर. कारण इथे खूप लोकांचे स्टॉप लॉसेस आहेत. ज्यांनी काल बाय केलेला असेल ना काल, त्या लोकांनी काय केलं असेल, पहिला स्टॉप लॉस इथे, सेकंड स्टॉप लॉस इथे, थर्ड स्टॉप लॉस इथे, फोर्थ स्टॉप लॉस इथे, असे शिफ्ट करत करत आले असते. म्हणजे लोकांच्या इथे काय स्टॉप लॉसेस पडलेले, बरोबर. ते त्याला प्रोटेक्ट करतायत, त्याला वरती ढकलण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला काय पाहिजे की हा स्टॉप लॉसेस त्यांचे वाचायला पाहिजे इथून जोरदार खाली, बरोबर. आणि मग जोरदार खाली जाताना स्टॉप लॉस कुठे होते, काहींची इथे येते काहींची इथे येते, बरोबर. आणि काहींचे इथून जर खाली करला तर इथे येते, बरोबर. विदाउट स्टॉप लॉस बिना ब्रेकची गाडी चालवायची नाही. आणि अगोदरचा जो ट्रेंड असेल त्या लोकांचे इमॅजिन करायचे की स्टॉप लॉस पुढे असेल, जर मी ट्रेंड केला असं तर माझा स्टॉप लॉस पुढे असेल, त्याच्याच हिशोबाने लोकांचे स्टॉप लॉस असतात. ठीक आहे. माझ्या तिथे अगेन रेस्टच घेऊन याने खाली जायला पाहिजे, आता हा सपोर्ट ब्रेक व्हायला पाहिजे. हा जो आहे हा तुटेल आणि हा असा ठीक आहे. हा पूर्ण बॉक्स बनवलाय. आलं लक्षात. आता या बॉक्सला ज्याही बाजूला ब्रेकआउट होतील त्या बाजूला तो स्ट्रॉंग ब्रेकआउट होईल.